हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93। योग ही निरोगी आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली। डॉक्टर राजन कामत। पलुसकर शैक्षणिक संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न। योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून शरीर, मन आणि बुद्धी यांचा समतोल साधणारी जीवनशैली आहे। नियमित योगाभ्यास केल्यास निरोगी, आनंदी आणि तणावविरहित जीवन जगता येते, असे प्रतिपादन आर्ट ऑफ लिव्हिंगचे वरिष्ठ प्रशिक्षक व प्रसिद्ध योग अभ्यासक डॉक्टर राजन कामत यांनी केले। पंडित विष्णू दिगंबर पलुसकर शैक्षणिक संकुल, पलूस येथे योगा फॉर हेल्दी एजिंग, निरोगी वृद्धत्वासाठी योग या संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी उपाध्यक्ष विश्वास रावळ, मुख्याध्यापक आनंदराव सावंत, कुमार शिंदे, सुग्रीव बुचडे, विजय कांबळे, बळीराम पोद्दार, सुरेश जाधव, अविनाश चव्हाण तसेच शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉक्टर राजन कामत यांनी योगाचे वैज्ञानिक महत्त्व, मानसिक स्वास्थ्य, शारीरिक तंदुरुस्ती आणि दैनंदिन जीवनातील योगाची उपयुक्तता याविषयी सविस्तर माहिती दिली। विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि तणावपूर्ण जीवनशैलीपासून दूर राहून योग, प्राणायाम आणि ध्यान याचा नियमित सराव करावा, असे आवाहन त्यांनी केलं। मुख्याध्यापक आनंदराव सावंत व क्रीडा शिक्षक संदीप सावंत यांनीही योगाचे महत्त्व विशद केलं। यावेळी ऑनलाईन अभ्यासास सलग 400 दिवस पूर्ण केल्याबद्दल प्रज्ञा बिराज, स्मिता साळुंके, सायली मेरू, संदीप सावंत, सुनील पुदाले यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम व योगाभ्यासाची आकर्षक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची दाद मिळवली। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण होऊन निरोगी जीवनशैलीचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक बळीराम पोद्दार यांनी केलं। प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रज्ञा बिराज यांनी करून दिला। सूत्रसंचालन सुनील पुदाले यांनी व आभार बाळासाहेब चोपडे यांनी केले।